बदलापूर प्रकरणातली या क्षणाची सर्वात मोठी बातमी खरं तर समोर येते। तर आपण बघतोय ट्विटरवरून उपमुख्यमंत्री फडणवीसांनी आता एक अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे। बदलापूर अत्याचार प्रकरणी आता मोठी कारवाई या क्षणाला करण्यात आलेली आहे। या क्षणाची सर्वात मोठी बातमी, बदलापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे आता निलंबित करण्यात आलेले आहेत। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेड कॉन्स्टेबल देखील आता निलंबित करण्यात आलेले आहे। ट्विटरवरून आता फडणवीसांनी ही मोठी माहिती दिलेली आहे। ही सर्वात मोठी अपडेट सर्वात आधी आपण साम टीव्हीवर बघताय। बदलापूर अत्याचार प्रकरणात ही अतिशय मोठी कारवाई या क्षणाला करण्यात आलेली आहे। साधारणतः गेल्या 7 तासांपासून बदलापूरमध्ये रेल रोको सुरू आहे। नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले आहे आणि या दरम्यानच आता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता हे ट्विट केलेलं आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक आता निलंबित करण्यात आलेले आहेत। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल सुद्धा निलंबित करण्यात आलेले आहे। गुन्हा उशिरा का दाखल केला अशी विचारणा जी आहे, असा सवाल जो आहे तो बदलापूरकरांनी उपस्थित केलेला होता आणि त्यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। आपण बघतोय गेल्या साधारणतः 1 तासापासून गिरीश महाजन हे बदलापूरकरांची समजूत काढण्याचा प्रयत्न करताय आणि आंदोलन मागे घेण्याची विनंती करताय। मात्र यावेळेसच त्याआधीच आता देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी कारवाई झाली असल्याचं सांगितलेलं आहे आणि स्वतः या संदर्भात ट्विट सुद्धा केलाय। मात्र तरी आपण बघतोय आंदोलकांची फाशीचीच मागणी असल्याचं बघायला मिळतंय। तर आमच्या स्वाधीन या आरोपीला करा असं सुद्धा या सर्व आंदोलकांचं म्हणणं आहे। आम्ही या आरोपीला शिक्षा देतो असं सुद्धा यावेळेस या आंदोलकांनी म्हटलेलं आहे। बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईमध्ये विलंब करणारे बदलापूर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाय हेड कॉन्स्टेबल यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता ठाणे पोलीस आयुक्तांना दिलेला आहे आणि या संदर्भातलं ट्विट आपण बघू शकतोय। स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे आणि उपमुख्यमंत्र्यांनी आता ही निलंबनाचे आदेश देण्यात आलेले आहे। यामध्ये आपण जर बघितलं तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांच्यावर कारवाई झाली आहे। तर देवेंद्र फडणवीस यांचा ट्विट सुद्धा आपण या क्षणाला बघितलेला आहे। मात्र आपण बदलापूर मधील या घटने संदर्भातली ही या क्षणाची सर्वात मोठी अपडेट बघतोय। मात्र आपण बघू शकतोय महाजनांची मध्यस्थी सुद्धा निष्फळ ठरलेली आहे। बदलापुरात 9 तासांपासून नागरिकांचं आंदोलन हे सुरूच आहे।